विचार करा, समजा आपल्या लिव्हिंग रूमच्या चुकीच्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा फिश टँक ठेवलाय आणि त्यामुळे अचानक आर्थिक स्थिती खालावते. हे ऐकायला थोडं अंधश्रद्धेसारखं वाटतं नाही का? पण आजच्या या सखोल चर्चेत आपण वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तुकलेवर आधारित काही अत्यंत रंजक नोंदींचा अभ्यास करणार आहोत. हो, आणि यामागील जुन्या समजुती बाजूला ठेवून आपण या जागेचं भौतिकशास्त्र किंवा ज्याला आपण फिजिक्स म्हणतो ते समजून घेणार आहोत. बरोबर. आपलं उद्दिष्ट हेच आहे की घरातील वस्तू कशा प्रकारे एक अदृश्य नकाशा तयार करतात, हे डिकोड करणं. चला तर मग थेट पहिल्या प्रश्नावर येऊया. या लेखांमध्ये डेड एनर्जी किंवा मृत ऊर्जेचा उल्लेख वारंवार येतो. नक्कीच, या सर्व माहितीच्या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की वास्तू म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटची इमारत नाहीये, ती एक जिवंत ऊर्जा आहे. म्हणजे सुकलेली झाडं किंवा टीव्ही आणि कम्प्युटरच्या ज्या गुंतागुंतीच्या तारा असतात, त्यामुळे ही ऊर्जा साचते असं त्यात म्हटलंय. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? हे बघा, जेव्हा आपण तारांचा गुंता पाहतो तेव्हा केवळ दृष्टीलाच अडथळा येत नाही, तर त्या जागेतील जी कायनेटिक एनर्जी किंवा गतिमान ऊर्जा असते ती तिथेच अडकते. मला हे थोडं डोळ्यांसमोर आणायचंय. म्हणजे जसं एखादा बंद पडलेला पाईप पाण्याचा प्रवाह रोखतो आणि पाणी तिथेच साचून राहतं, तसंच काहीसं या तारांच्या बाबतीत होतं का? हे अगदी अचूक उदाहरण दिलं. वास्तूच्या भाषेत सांगायचं तर ती जागा श्वास घेऊ शकत नाही, तिथे निष्क्रियता साचते. अच्छा, म्हणजे त्याचा मानसिक परिणाम होतो. होतं. ही निष्क्रियता शेवटी आपल्या विचारांमध्ये गोंधळ आणि एक प्रकारचा जडपणा निर्माण करते. बरं, तारांच्या बाबतीत हे मानसिकदृष्ट्या पटण्यासारखं आहे. पण दिशा आणि पैशांच्या बाबतीत एक अत्यंत विचित्र दावा या माहितीत आहे. कोणता दावा? आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला पाण्याची टाकी किंवा निळा रिंग असेल तर आर्थिक नुकसान होतं. आता समजा मी एका आधुनिक अपार्टमेंटमध्ये राहतोय आणि बिल्डरनेच तिथे पाण्याची टाकी दिली असेल, तर माझं नुकसान ठरलेलं आहे का? एका पाण्याच्या टाकीमुळे बँक बॅलन्स कसा रिकामा होऊ शकतो? हा प्रश्न खूप रास्त आहे आणि यामागील जे मूळ कारण आहे ना, ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हे स्रोत आग्नेय दिशेला केवळ एक दिशा मानत नाहीत. मग काय मानतात? ते त्याला अग्नितत्वाचं प्रतीक मानतात. अग्नी म्हणजे आपली महत्वाकांक्षा, ऊर्जा आणि संपत्ती निर्माण करण्याची क्षमता. आता पाणी काय करतं? पाणी साहजिकच अग्नीला विझवतं. अगदी बरोबर. जेव्हा तिथे पाण्याची टाकी येते तेव्हा तिथे एक तत्वांचा एक मोठा संघर्ष निर्माण होतो. म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी एकत्र येतात. हो, आणि तो संघर्ष आपल्या अवचेतन मनावर किंवा सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करून आपली आर्थिक महत्वाकांक्षा मंदावतो, असा यामागील तर्क आहे. बरं, पण मग यावर उपाय काय? कारण अपार्टमेंटमधली टाकी तर आपल्याला हलवता येणार नाही. म्हणूनच तिथे तांब्याचे स्वस्तिक किंवा लाल आणि सोनेरी रंगाचा वापर करण्यास सुचवले आहे. लाल रंग आणि तांबे हे अग्नीचे प्रतिनिधित्व करतात. अच्छा, म्हणजे ते त्या जलतत्वाचा प्रभाव कमी करून ऊर्जेचा समतोल पुन्हा स्थापित करतात तर? हो, अगदी तसंच. हे खरंच खूप रंजक आहे. आता थोडं प्रत्यक्ष भौतिक रचनेकडे वळूया. घरातील छताच्या तुळईखाली म्हणजे बीमखाली झोपल्यास आजारपण येऊ शकतो असे या नोंदी सांगतात. हो, कारण तिथे अग्निऊर्जा असते असं मानलं जातं. पण मला सांगा, एक सिमेंट आणि लोखंडाचा बीम आहे, त्यात अग्नी कुठून आला? इथे अग्नी या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष जाळ असं नक्कीच नाहीये. तो एक प्रकारचा ताण आहे. छताचा बीम हा संपूर्ण इमारतीचा प्रचंड भार स्वतःवर पेलत असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा दाब. हो, तो सततचा दाब. जेव्हा आपण त्या सततच्या अदृश्य दाबाखाली झोपतो तेव्हा आपल्या शरीराला आणि मज्जासंस्थेला तो ताण जाणवतो. बापरे, म्हणजे ती सततची अस्वस्थता म्हणजेच ती अग्निऊर्जा, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अगदी बरोबर. याला एक पूर्णपणे शास्त्रीय आणि भौतिक आधार आहे. आणि म्हणूनच इतर दिशांचंही इतकं महत्त्व आहे का? जसं की ईशान्येला दोष असल्यास वाद होतात किंवा वायव्याला दोष असल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होतात असे यामध्ये म्हटले. नक्कीच. प्रत्येक दिशा एका विशिष्ट मानसिक क्षेत्राशी जोडलेली असते. आता उदाहरणार्थ, वायव्य ही वायू तत्वाची दिशा आहे. म्हणजे हवेची दिशा. हो, तिथे असंतुलन आल्यास विचारांमध्ये अस्थिरता वाढते, ज्याचे रूपांतर पुढे सामाजिक किंवा कायदेशीर संघर्षात होऊ शकते. पण समजा हे दोष आहेत, तर मग यासाठी घर पाडून नव्याने बांधावं लागेल का? आपण भाड्याच्या घरात भिंती कशा हलवणार? नाही, अजिबात नाही. इथेच या अभ्यासातील सर्वात महत्वाचा आणि रंजक भाग येतो, ज्याला आपण एनर्जी हॅकिंग किंवा विना तोडफोड उपाय म्हणू शकतो. एनर्जी हॅकिंग
हे जरा सविस्तर सांगा. म्हणजे बघा, घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आणि जड ऊर्जा काढण्यासाठी फक्त 10 मिनिटे कापूर जाळणे किंवा चारी कोपऱ्यांमध्ये समुद्री मीठ ठेवणे असे साधे उपाय आहेत. पण यातील एका उपायाने माझं लक्ष वेधून घेतलंय. यात म्हटलंय की फरशीवर पितळ किंवा तांब्याची पातळ पट्टी लावली की ती चक्क आभासी भिंत म्हणून काम करते. हे कसं शक्य आहे? एक धातूची सपाट पट्टी भिंत कशी बनू शकते? कारण तांबे हे ऊर्जेचे अत्यंत उत्तम सुवाहक आहे. जेव्हा आपण फरशीवरती पट्टी लावतो तेव्हा ती त्या विशिष्ट जागेतील ऊर्जेला जमिनीखाली ग्राउंड करते. अच्छा, म्हणजे भौतिक विटांची भिंत नसतानाही ती पट्टी ऊर्जेचे 2 वेगवेगळे भाग करते. अगदी बरोबर. याशिवाय वायव्य दिशेला लावली जाणारी 6 दांड्यांची धातूची पवनघंटी किंवा विंडचाईम ध्वनी लहरींद्वारे तिथली ऊर्जा प्रवाही करते. आणि ईशान्याला संध्याकाळी 6 तास लावला जाणारा मंद उबदार LED बल्ब त्या दिशेला सक्रिय ठेवतो. म्हणजेच वास्तुदोष दूर करण्यासाठी नेहमीच महागड्या नूतनीकरणाची गरज नसते. हो, मीठ, प्रकाश आणि सुवाहक धातूंचे छोटे बदल घरातील स्पंदने पूर्णपणे संतुलित करू शकतात. हे सगळं आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जाणीवपूर्वक जोडलं जाण्याबद्दल आहे. खरंच, हे खूपच प्रभावी आणि डोळे उघडणारं आहे. मग आज या सखोल चर्चेच्या शेवटी एका प्रश्नाचा आपण नक्कीच विचार करूया. कोणता प्रश्न? जर गुंतागुंतीच्या तारा किंवा चुकीचा रंग एखाद्या खोलीत मृत ऊर्जा अडकवून आपला मूड बदलू शकतो, तर आजच्या या आधुनिक स्मार्ट गॅजेट्सनी भरलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या घरात असे आणखी कोणते अदृश्य घटक असतील जे नकळतपणे आपल्या रोजच्या विचारांना आणि कृतींना आकार देत असतील? याचा विचार नक्की करायला हवा.